शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ। सुप्रीम कोर्टाकडून नार्वेकरांना 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ। बीडमधील जायफळ प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन का नाही केली? जायफळ प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा, जयंत पाटलांची मागणी। पोलिसांना दोन्ही बाजूंना लक्ष केलं जातं। बीडमधील जायफळ प्रकरणी 2 दिवसात एसआयटी स्थापन होणार, फडणवीसांची माहिती। पप्पा घरी लवकर या, आपलं घर जळतंय। जाळपोळी वेळी माझ्या लहान मुलांना फोन केला, आमदार संदीप क्षीरसागर यांनी सांगितली आपबीतीची कहाणी। माजलगावच्या जाळपोळीच्या घटनेमध्ये 40 तर बीडच्या घटनेतील 60 गुन्हेगार फरार, तर 278 आरोपींना आतापर्यंत पोलिसांकडून अटक करण्यात आली, फडणवीसांची माहिती। बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांची पार्टी। विधानसभेमध्ये फोटो दाखवत नितेश राणेंचा आरोप, सुधाकर बडगुजर यांच्यावर कारवाई करा, नितेश राणेंसह आशिष शेलार यांची मागणी। दाऊदच्या जवळच्या सहकाऱ्यासोबत पार्टी करणं अतिशय गंभीर, संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी लावू, सुधाकर बडगुजर यांच्यावर कारवाई करण्याच्या नितेश राणेंच्या मागणीवर फडणवीसांची माहिती। बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता पेरोलवर बाहेर असताना बडगुजर यांची सलीम सोबत पार्टी, नितेश राणेंचा आरोप, पार्टीचा व्हिडिओ समोर। बडगुजर तर छोटा मासा, त्याच्यावर कुणाचा वरदहस्त याची चौकशी करा, विधानसभेमध्ये दादा भुसे यांची मागणी। ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, बडगुजर यांचा अत्यंत जवळचा कार्यकर्ता पोलिसांच्या ताब्यात, सुधाकर बडगुजर पत्रकार परिषद घेणार, सभागृहामध्ये नितेश राणेंनी केलेल्या आरोपांना उत्तर देणार। आदित्य असं काही करेल असं वाटत नाही, चौकशी तर कोणीही लावेल, आम्ही पण यातून गेलोय, दिशा सालियन प्रकरणावरून शर्मिला ठाकरेंचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांनी वरळीमधून लढावं, अन्यथा मी ठाण्यातून लढतो, आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिंदेंना पुन्हा आव्हान। निधी वाटपावरून काँग्रेस आमदारांमध्ये नाराजी, पुरवणी मागण्यांमध्ये विजय वडेट्टीवार, नाना पटोले, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांना निधी दिल्याची चर्चा। विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी दिला नाही ही वास्तविकता, निधी वाटपासंदर्भात भेदभाव करणं योग्य नाही, अशोक चव्हाणांची सरकारवर टीका। काँग्रेसच नाही तर विरोधी पक्षातील कोणत्याही आमदाराला निधी नाही, सत्ताधाऱ्यांकडून निधी वाटपात भेदभाव, अंबादास दानवेंची राज्य सरकारवर टीका। या सरकारकडून मला कोणताही निधी मिळाला नाही, मी उद्धव ठाकरेंच्या काळात मंजूर झालेला निधी न्यायालयीन लढाईने मिळवला, भास्कर जाधवांचा सरकारवर आरोप। पुरवणी मागण्यांमधून सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसच्या फक्त 4 नेत्यांना निधी दिला, आम्हाला एकही रुपया निधी मिळाला नाही, आमदार प्रतिभा धानोरकर यांचा आरोप। आम्ही फक्त सभागृहामध्ये बसायला आहोत का, धानोरकरांचा सवाल।